हिंदुस्थानाचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे आराध्य दैवत असणारे आपले शिखर शिंगणापूरचा महादेव शंभू महादेवाचं मंदिर या ठिकाणी आम्ही आज सर्व शेखर भाऊ प्रेमी कार्यकर्ते एकत्र झाले आहोत। त्याच्या मागचा उद्देश एकच आहे की आतापर्यंत भाऊनी मान खटाव मध्ये कोणतेही पद नसताना प्रत्येक अडचणी सोडवलेल्या आहेत। कोणतीच अशी अडचण नाही की ती भाऊनी सोडवली नाही, परंतु आता ज्या अनुषंगाने जी आपले माननीय मुख्यमंत्री असतील त्यांनी जो शब्द दिला होता की भाऊंना विधान परिषदेवरती घेतलं जाईल असं जो त्यांनी काही तो शब्द दिला होता तो शब्द त्यांनी सत्यात उतरावा अशी आमची सर्वांची मागणी आहे। त्यासाठी आम्ही आज शिंगणापूर या ठिकाणी सन्माननीय शेखरभाऊ गोरे यांच्यावरती प्रेम करणारे सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या वतीनं या ठिकाणी महादेवाला या ठिकाणी अभिषेक घालण्यात आला। अभिषेक घालण्याचं मूळ कारण असं होतं की राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना सन्माननीय शेखरभाऊ गोरे 2010 पासून या सक्रिय राजकारणामध्ये सक्रिय आहेत आणि या राजकारणामध्ये सक्रिय असताना बऱ्याच ठिकाणी राजकारणामध्ये पडझड होत असते आणि या पडझडीमध्ये शेखरभाऊंवरती बऱ्याच ठिकाणी अन्याय करण्यात आला। बऱ्याच पक्षातील बऱ्याचशा नेत्यांकडून मोठमोठ्या प्रकारे अन्याय करण्यात आला। त्यांनी फक्त त्यांचा वापर करून घेतला आणि असाच प्रत्येक ठिकाणी वापर होत असताना सन्माननीय शेखरभाऊंचं योगदान हे कुणीही विसरू नये यासाठी आज आम्ही शंभू महादेवाच्या चरणी आलो आहे आणि या ठिकाणी इथले ग्रामस्थ आणि शेखरभाऊंवरती प्रेम करणारे तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही या ठिकाणी महाआरती महाअभिषेक या ठिकाणी शंभू महादेवाला साकडं घातलेलं आहे की राजकारणामध्ये सन्माननीय शेखरभाऊंचा आजपर्यंत फक्त वापर करून घेतला तर आता कुठल्याही नेत्याने वापर न करता आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यावरती खरं तर 2014 पासूनच भाऊंचा खूप मोठा विश्वास होता। मात्र राजकारणातील आणि तालुक्यातील काही घडामोडी आणि घरातील मोठा संघर्ष आणि हा गेल्या 12 वर्षातील एक मोठा संघर्ष सन्माननीय फडणवीस साहेबांच्या मदतीने थांबला आणि यावेळेस आम्ही सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री पंचायत राज मंत्री सन्माननीय जयकुमार गोरे भाऊंना खूप मोठ्या प्रकारे मदत केली आणि जयकुमार गोरे भाऊंना मोठ्या मताधिक्याने निवडून आणलं आणि हे निवडून आणताना त्या अगोदर सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला एक बोल दिला होता की सन्माननीय शेखर भाऊंना विधानसभेमध्ये काम करण्याची संधी आम्ही त्यांना देऊ। एक चांगलं उमदा युवा नेतृत्व पुढे येत आहे आणि या नेतृत्वाला आम्ही कधीच पाठीमागे जाऊन देणार नाही अशा प्रकारची जबान अशा प्रकारचा बोल सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री साहेब यांनी दिला आणि ते हा बोल पाळतील। कारण पाठीमागे शरद पवार साहेब असतील आणि विविध पक्षाचे नेते असतील यांनी फक्त भाऊंच्या ताकदीचा आणि एक नेतृत्वाचा फक्त फायदा करून घेतला आणि कोणत्याही प्रकारची मदत सन्माननीय शेखर भाऊंना केली नाही। त्यामुळे हे नेतृत्व स्वतःच्या ताकदीवर स्वतःच्या हिमतीवर काम करते, या मानदेशाचा दुष्काळ मिटवण्यासाठी प्रयत्न करते। अशा नेतृत्वाला येणाऱ्या काळामध्ये विधानसभेमध्ये काम करण्याची संधी फडणवीस साहेबांनी सांगितलं की मी देऊ आणि आम्ही आज या ठिकाणी महादेवाला साकडे घातले की त्यांनी दिलेला जो गोळ होता तो त्यांनी लवकरात लवकर पूर्ण करावा ही एक आमची माफक अपेक्षा आहे।